मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या 58व्या वाढदिवसानिमित्त भव्य वृक्षारोपण. देगाव कोयनानगर मुस्लिम ईदगाह येथे वृक्षारोपण अभियान सोलापूर शहर अध्यक्ष जैनुद्दीन शेख यांनी हा कार्यक्रम घेतला. हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम मनसे जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी 158 झाडे लावण्यात आली. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष निलेश भंडारे, सुभाष माने, शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष प्रकाश कोळी, रफिक पहलवान मुल्ला, कमल नदाब, रशीद मुल्ला, सिकंदर नदाब, इसाक शेख, शानूर शेख, शफीक शेख, आजीज भाई मुल्ला, सिराज पटेल, राजू शेख, सिकंदर शेख, अजीज शेख, उजेब शेख, जावेद पटेल, असलम शेख, समीर सय्यद आदी उपस्थित होते. तसेच सोन्या मारुती मनसे जिल्हा संपर्क कार्यालयात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. मनसे शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख यांनी रक्तदान केले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण, शहर अध्यक्ष महेश धाराशिवकर, विनायक महेंद्रकर, अभिषेक रंपुरे, निलेश भंडारे, प्रसाद कुमटेकर, सुभाष माने, राजूभाई कुरशी, सतारभाई सय्यद, प्रकाश कोळी, अमर कुलकर्णी, घोडके, जितेंद्र टिंबुर्णीकर आदी मान्यवर उपस्थित होते. आज मान्य राजसाहेबांचा वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्ह्यातील सर्व मनसे पदाधिकारी, मनसैनिकांनी विविध प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. मान्य राजसाहेबांचा आम्हा सर्वांस आदेश असतो की स्वाभिमान विकायचा नसतो तर तो जागवायचा असतो. त्याचप्रमाणे आज आम्ही सोलापुरातील सर्व मनसैनिक पदाधिकारी मान्य राजसाहेबांना असा शब्द देतो की साहेब, महाराष्ट्राचा स्वाभिमान आम्ही कधी विकू देणार नाही आणि त्या महाराष्ट्राबद्दल जो आपल्या मनातील जो महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे ते महाराष्ट्रासाठी आमच्या प्राणाची आहुती लागली सर्व मनसैनिकाची, तर आम्ही माननीय राजसाहेबांच्या विचारासाठी आपल्या प्राणाची आहुती द्यायला सुद्धा तयार आहोत. हेच मी त्यांच्या वाढदिवसादिवशी सांगतो. हिंदू जननायक सर्व युवकांचे प्रेरणास्थान माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या 58व्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहरामध्ये व जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रम सकाळपासून पार पडत आहेत. सकाळी सोलापूर सिद्धरामेश्वरांची महाआरती करून व अभिषेक करून सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना उदंड आयुष्य लाभण्याकरिता अभिषेक व महाआरती करण्यात आली. व राजसाहेब ठाकरे यांचा आदेश होता की प्रत्येक एरियामध्ये वृक्षारोपण करा, कारण साहेब या वाढदिवसानिमित्त सर्व मनसैनिकांनी एक संदेश दिले होते की गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व वृक्षारोपण विविध कार्यक्रमाचे आयोजन करावे असा साहेबांचा आदेश होता. त्याच अनुषंगाने आमचे सोलापूरचे संपर्क नूतन अध्यक्ष ॲडव्होकेट किशोरभाऊ शिंदे व सुधीरजी पाटसकर यांच्या नेतृत्वाखाली व विनायकांना महेंद्रकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज विविध कार्यक्रम इथं चालू आहेत. सुरुवातीला अभिषेक झाल्यानंतर देगाव येथे मुस्लिम ईदगाहमध्ये मोठ्या प्रमाणात तिथं वृक्षारोपण करण्यात आलं. तिथंच वाहतूक सेनेचे शहर संघटक जितेंद्र टिंबुर्णीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हिप्परगे येथे वृक्षारोपण करण्यात आले. आज तिथून आल्यानंतर सोन्या मारुती येथे मोठ्या प्रमाणात भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आलं व शिबिर संकल्प आणखी चालू आहे. हे कार्यक्रम करत असताना आमचे महिला आघाडीचे सर्व माता भगिनी यांनी मिळून सर्वांनी एक शपथ घेतलेली आहे की आमच्या जीवाजीव असेपर्यंत आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी काम करू. राजसाहेब जे आदेश देतील त्या आदेशाचा आम्ही तो मान्य करून सर्व महाराष्ट्राचा झेंडा घराघरावर लावून सर्व मनसेचे सर्वजण एकत्र काम करू असा आम्ही संकल्प आणलेला आहे. ओके. सर्वप्रथम जय महाराष्ट्र. आज माननीय श्री राजसाहेब ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त सोन्या मारुती येथे मनसेच्या ऑफिसमध्ये आम्ही सर्व महिला एकत्रित येऊन एकनिष्ठेची शपथ घेतली आहे. पक्ष वाढवण्यासाठी आम्ही सतत कार्यरत राहणार आहे व महिलांचा मोठ्या प्रमाणात हळदी कुंकाचा कार्यक्रमही ठेवण्यात आलेला आहे. जय महाराष्ट्र. एक मिनिट वासे अण्णा. महाराष्ट्राच्या मातीशी नाळ जुळलेले मराठी भाषा, मराठी संस्कृती, महाराष्ट्रात होणारे मराठी सण यावर टोकाचं प्रेम करणाऱ्या मराठी हृदय सम्राट सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या 58व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोलापूर जिल्ह्याच्या वतीने अनेक विविध कार्यक्रमांचे इथं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्यातला सर्वात उत्कृष्ट कार्यक्रम आणि राजसाहेबांचा अभिप्रेत असणारा कार्यक्रम असा की वृक्षारोपणाचा कार्यक्रम आम्ही इथं हिप्परग्याला घेतलेला आहे. तसेच देगाव येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम झालेला आहे. दोन्हीकडे एका ठिकाणी फळ रोपांचं केलेलं आहे, एका ठिकाणी फुल रोपांचं वृक्षारोपण केलेलं आहे. तसेच आज राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त सर्व मनसे पदाधिकारी व आमचे महिला भगिनी आज आम्ही एक निष्ठेची शपथ घेतलेली आहे की सन्माननीय राजसाहेबांच्या मनात असलेला महाराष्ट्र घडवण्यासाठी पक्षाचे जे विचार आहेत, जी निष्ठा आहे ती राजसाहेबांच्या कायम त्यांच्या पाठीशी राहून
आम्ही ती पुढे नेण्याचा प्रयत्न करू व पक्षाची जे जे ध्येय धोरणं असतील त्याचा पालन करून जे वरिष्ठ नेतृत्व जे आदेश देतील त्याचा सन्मान करून पक्षाचं झेंडा सोलापूरमध्ये प्रत्येक घराघरात, प्रत्येक मनामनात, प्रत्येक माणसामध्ये रोवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे, अशी एक शपथ एक निष्ठेची आम्ही आज इथे घेतलेली आहे.